हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, पोस्टपार्टम हिमोरेज, नॉर्मल लेबर अँड बर्थ. तर मित्रांनो, जर तुम्ही आस्ट्रिका स्पिअरची ह्या ज्या फ्री सीएनए आहेत, 3 फ्री सीएनए आस्ट्रिका स्पिअर कडनं एमएनसीच्या पोर्टलवर दिसत आहे, या फ्री सीएनए अटेंड केल्या असतील, पण सीएनए अटेंड केल्यानंतर देखीलही तुमचे पॉईंट जर तुमच्या एमएनसीच्या रजिस्ट्रेशनच्या पोर्टलवरती दिसत नसतील किंवा तुम्हाला मिळालेले नसतील, तर त्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी याचे तुम्हाला 5 पॉईंट मिळतील. पोस्टपार्टम हिमोरेजचे याचे देखील तुम्हाला 5 पॉईंट मिळतील आणि नॉर्मल लेबर अँड बर्थ याचे देखील तुम्हाला 5 पॉईंट मिळतील. जरी कंपनीने 8 या ठिकाणी सर्टिफिकेटवरती तुम्हाला 8 पॉईंट इश्यू केले असतील, पण तुम्हाला एमएनसी कडनं याचे टोटल 5 पॉईंट मिळतील. असे एकूण तिघही सीएनए जर तुम्ही अटेंड केले तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट किंवा फ्रीमध्ये काय होईल, 15 पॉईंट्स मिळतील. किती पॉईंट्स मिळतील? 15 पॉईंट्स तुम्हाला कसे मिळतील? फ्रीमध्ये मिळतील. त्यामुळे तुम्ही जर यांच्यापैकी कुठलीही सीएनए अटेंड केली असेल आणि त्याचे पॉईंट्स तुम्हाला मिळालेले नसतील, तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी अत्यंत दर्जेदार, अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला मोजून एका दिवसामध्ये हे पोस्टपार्टम हिमोरेज, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी, नॉर्मल लेबर अँड बर्थ यांचे सीएनए पॉईंट्स तुमच्या अकाउंटला मिळतील. तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्या टायमाला तुमची सीएनए अटेंड होईल, तुमची सीएनए अटेंड झाली, सीएनए अटेंड झाल्यानंतर काय होईल, तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू होईल. सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जसंही तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं तसं तुम्हाला काय करायचं आहे, मेल पाठवायचा आहे. काय करायचं आहे, तुम्हाला मेल या ठिकाणी पाठवायचा आहे. मेल काय पाठवणार विद्यार्थी मित्रांनो, तर मेल बघा, मी तुम्हाला या ठिकाणी मेल सांगतो काय मेल पाठवायचा आहे. तर मेल कोणाला पाठवणार, चला पुन्हा एकदा मेल कोणाला पाठवणार, तर मेल तुम्हाला हा मेल आयडी आहे, हा मेल आयडी आहे. या मेल आयडी वरती तुम्हाला मेल पाठवायचा आहे. काय, support@astrika.org. तर मेल आयडी काय आहे, support@astrika.org. हा तुम्हाला मेल कॉपी करून घ्यायचा आहे, ठीक आहे, आणि मेल बॉक्समध्ये त्याला पेस्ट करून द्यायचं आहे. ओके. तर सब्जेक्ट काय लिहिणार, सगळ्यात इम्पॉर्टंट, की तुम्ही आता मेल पाठवत आहात, तर मेलला सब्जेक्ट काय लिहिणार, सगळ्यात जास्त महत्वाचं, काय सब्जेक्टनं तुम्ही मेल करणार. चला सांगतो. सब्जेक्ट काय टाकायचं, सीएनए पॉइंट्स आर नॉट रिफ्लेक्टेड इन रजिस्ट्रेशन सेक्शन. म्हणजेच काय, तर आमचे सीएनएचे पॉइंट, आमचे सीएनए पॉइंट्स हे रजिस्ट्रेशन सेक्शन मध्ये दिसत नाही आहे बाबांनो, तर ते अपडेट करा, असं आपल्याला काय टाकायचं आहे, सब्जेक्ट टाकायचा आहे. सेम सब्जेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. आणि हो, तुम्हाला हे सर्व फॉर्मॅट तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे. तर एकदा तुम्ही टेलिग्राम चॅनल आवश्यक आवर्जून जॉईन करा टेलिग्राम चॅनलला. हे सगळे मेल, कोणत्या मेलला काय टाकायचं आहे, काय सब्जेक्ट टाकायचा आहे आणि काय मॅटर टाकायचं आहे, हे ऑलरेडी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तर टेलिग्राम चॅनल सर्वांनी काय करून घ्यायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सब्जेक्ट तुम्हाला कळाला. आपण आता वळूया मॅटरकडे. काय मॅटर तुम्ही टाकणार जेणेकरून लवकर आपले सीएनएचे पॉईंट्स आपल्याला प्राप्त होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅटर बघा, मी तुम्हाला मॅटर सांगतो, मॅटर काय टाकायचं आहे. चला, मॅटर तुम्हाला सांगतो मी, मॅटर काय आहे. रिस्पेक्टेड सर और मॅडम, काय लिहिणार, रिस्पेक्टेड सर और मॅडम, I had completed the following CNE courses through MNC CPD section more than. आता मोर दॅन म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला किती दिवस झाले सीएनए अटेंड करायला, हे कधी कळेल, ज्या दिवशी तुम्हाला सीएनईचं सर्टिफिकेट मिळालं असेल, सीएनईचे, त्या दिवसापासून तुम्हाला किती दिवस झाले, सर्टिफिकेट मिळाल्यापासून तुम्हाला किती दिवस झाले, हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आय हॅव कम्प्लीटेड सीएनई फ्रॉम एमएनसी सीपीडी सेक्शन मोर दॅन 2 months ago. ठीक आहे. या ठिकाणी आता तुम्हाला टाइम तुमच्या पद्धतीने टाकायचा आहे. कोणी 1 महिना आधी केलं असेल, कोणी 31 दिवसाआधी केलं असेल, तर 31 days ago, 2 months ago, सेम तुम्हाला 1 month ago असं तुम्हाला टाकायचं आहे, जेवढे दिवस तुम्हाला झाले असेल. बट पण द पॉइंट्स आर स्टिल नॉट रिफ्लेक्टेड इन माय रजिस्ट्रेशन रेकॉर्ड.
मला एवढे दिवस झालेले आहेत हे सीएनी अटेंड करायला, पण अद्यापही माझ्या रजिस्ट्रेशन पोर्टलमध्ये सीएनईचे पॉइंट्स अजून अपडेट झालेले नाहीत, असा या ओळीचा सेंटेन्सचा अर्थ होतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा माझं ना हे राहून गेलं पोस्टपार्टम इमोरेज. या ठिकाणी तुम्हाला पोस्टपार्टम इमोरेज पण ऍड करून घ्यायचं आहे जर तुमचं पोस्टपार्टम इमोरेज. ठीक आहे. जर तुमचं असेल तर, जर तुमचे समथिंग हायपरटेन्शन प्रेग्नन्सी पोस्टपार्टम इमोरेजचे पॉईंट घेऊन गेलेले असेल आणि नॉर्मल लेबर अँड बर्थ अँड AMTSL हे जर बाकी असेल, या सीएनईचे जर 5 पॉईंट यायचे बाकी असेल, तर तुम्हाला फक्त या सीएनईचं ह्याच एवढ्याच सीएनईचं नाव टाकायचं आहे. ज्याच्या सीएनईचे तुम्हाला पॉईंट मिळालेले नाही आहे त्या सीएनईचे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे. टोटल 3 सीएनई आहेत. तिघांपैकी समजा तुम्ही आधी हायपरटेन्शन प्रेग्नन्सी केलेलं आहे आणि पोस्टपार्टम इमोरेज केलेलं आहे. आता हे नॉर्मल लेबर अँड बर्थ अँड AMTSL हे तुमचे अटेंड करायचे राहिले असतील, तर तुम्ही काय करा, हे अटेंड करून याचे सर्टिफिकेट इश्यू करून याच्या संदर्भामध्ये हा मेल टाकत आहोत असं टाकायचं. ज्याचे पॉईंट मिळालेले असतील तो कोर्सचं नाव या ठिकाणी, सीएनईचं नाव या ठिकाणी टाकायचं. ठीक आहे. नंतर लिहायचं खाली, काइंडली लुक इन टू द इश्यू अँड अपडेट द सेम ॲट द अर्लिएस्ट सेंडिंग कोर्स सर्टिफिकेट. या ठिकाणी तुम्हाला या मेल सोबत काय अटॅच करायचं आहे, तर तुमचं जे तुम्ही कोर्स केलेला आहे त्या कोर्सचं सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करायचं आहे. सर्टिफिकेट तुम्हाला काय करायचं आहे, अटॅच करायचं आहे. नंतर थँक्यू रिगार्ड्स, तुमचं फुल नेम इथे काय टाकणार तुम्ही, तुमचं फुल नेम. नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कुठला, MNCचा रजिस्ट्रेशन नंबर. नंतर तुम्ही आस्त्रिकाला जो मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल तो मोबाईल नंबर, आस्त्रिकाला जी ईमेल ID टाकली असेल ती मेल ID. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा मेल तुम्हाला पाठवायचा आहे. मग नंतर सर किती दिवसानंतर आम्हाला रिप्लाय येईल, अवघ्या फक्त 1 दिवसात किंवा 2 दिवसात तुम्हाला रिप्लाय येतो. असे सीएनईचे पॉईंट हे तुमच्या खात्यावरती जमा होत असतात, क्रेडिट होत असतात. ठीक आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती समजली असेल. जर अजूनही तुमच्या मनामध्ये काही समस्या असेल, काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर कमेंट करा. कमेंट करून विचारा आणि नक्की तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण राहणार नाही. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या महाराष्ट्राची मेसेजची जी कम्युनिटी आहे ती कम्युनिटी वाढवायची आहे. ते माझ्या एकट्यानं वाढवणं पॉसिबल नाही. जोपर्यंत तुमचा साथ आणि तुमचा मार्गदर्शन मला लाभत नाही तोपर्यंत आपण आपल्या मराठीचं जे पहिलं नर्सिंगचं युट्यूब चॅनल आहे ते आपण जितक्या जोरानं ग्रो करायचा प्रयत्न करू तितक्या जोरानं तुमच्या साथीच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक नर्सला, प्रत्येक जर विद्यार्थी असेल विद्यार्थीला, प्रत्येक परिचारिकांना ही कळकळीची विनंती आहे, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये जेवढेही व्हॉट्सअप ग्रुप असतील सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त परिचारिकांपर्यंत आपण पोहोचू शकू. आपल्या सिनियर परिचारिकांचे विचार या चॅनल मार्फत तुम्हाला कळत राहतील, तुमचे विचार आम्हाला कळत राहतील आणि याच्यानं काय होईल, माहितीची देवाणघेवाण होईल आणि तुमचे देखील नॉलेज अपडेट होत राहील आणि आमचे देखील नॉलेज काय होत राहील याच्यानं अपडेट होत राहील. त्यामुळे प्रत्येक नर्सचा विनंती आहे, कृपया करून जास्तीत जास्त होऊ शकतं तितके जेवढेही ग्रुप असतील तुमच्याकडे हेल्थ सेक्टरशी रिलेटेड सगळेच ग्रुपला आपल्या चॅनलची लिंक शेअर करायची आणि खाली लिहून टाकायचं की हॅव सबस्क्राईब. आफ्टर दॅट प्लीज टेक ऑन दी 1 डे स्टेटस ऑफ माय व्हिडिओ. फक्त 1 दिवस माझ्या व्हिडिओचे स्टेटस ठेवा, जेणेकरून हे बघा आता सर्व स्टेटस सगळेच ठेवतात, तर एके दिवशी माहिती पसरवणारा एखाद्या महत्वाच्या व्हिडिओचे स्टेटस ठेवून बघा. काय सांगतोय ते 100 लोकांनी जर बघितलं त्याच्यापैकी 5 लोकांनी जर तो व्हिडिओ बघितला, स्टेटस तुमचे सीन केलं, 5 लोकांनी व्हिडिओ बघितला, तर 5 लोकांकडे खूप सारी माहिती एकाच व्हिडिओच्या मार्फत दिलं जाईल आणि त्याच ठिकाणी आपल्या मेहनतीचा आपण काय म्हणू शकतो, सार्थक झाले असं म्हणू शकतो. त्यामुळे प्रत्येक नर्सला विनंती आहे, कृपया करून चॅनल जितके जास्त होऊ शकेल तितके जास्त शेअर करा, व्हिडिओला हाईप करत जा, समस्या असेल तर समस्या कमेंट करून विचारत जा आणि सबस्क्राईब करा. टिल देन, जय हिंद, जय महाराष्ट्र.